जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे. काय विचार, काय मन आहे, काय पुढची काय रणनीती आहे आपली नेमकं? नमस्कार. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आमचं कुटुंब भारतीय जनता पक्ष स्थापन व्हायच्या आधी, म्हणजे जेव्हा जनता दल जनसंघ म्हणायचे त्या काळी 1978 साली माझ्या वडिलांनी निवडणूक लढवली जनसंघाकडून. त्याच्यानंतर 1986 ला, त्याच्यानंतर 1992 साली ते निवडून आले. त्याच्यानंतर आमचे चुलते आपल्या सर्वांना ज्ञात आहेत कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे यांनी 97 साली नगरसेवक झाल्यानंतर पक्षासाठी आपला जीव प्राण आपला सर्वस्व दिलं आणि पक्षाची इथं पायामुळं इथं घट्ट केली. आणि जेवढा कधी पक्षाला प्रतिसाद नव्हता विरोधकांच्या काळात सुद्धा, तेवढा अंकुश भाऊंनी पिंपरी चिंचवड शहरात या पक्षाचा विस्तार करून एवढा जनाधार पक्षासाठी मिळवला. तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच विचारांवर कायम आयुष्यभर चालण्यासाठी मी पक्षात पुन्हा प्रवेश केलेला आहे. मी जेव्हा मध्ये वेगळा विचार केला होता तेव्हा पण विचार माझा तोच होता, मी विचार सोडला नव्हता. याच विचारावर काम करत मला पुढे न्यायचंय सर्वांना, अशी माझी अपेक्षा होती. मी कैलासवासी अंकुश भाऊंच्या पुण्याईमुळे माझा काल उच्च प्रवेश झाला. नक्कीच आम्ही सर्वजण त्याबद्दल आनंदी आहोत. मूळ विचारधारेत तुम्ही आल्याबद्दल आता एनर्जी तुमची द्विगुणित झाली असं वाटतंय? हो, नक्कीच. कारण विचारांनी जोडलेला गेलेला माणूस कधी पण त्या विचारात परत आल्यावर नव्या जोमाने काम करायला तयार असतो. आणि जेव्हा विचारातून माणूस बाहेर जातो तेव्हा तो थोडासा निराश असतो. या विचारांमध्ये परत आल्यामुळं नक्कीच ऊर्जा सर्व कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा वाढलेली आहे, माझ्यामध्ये सुद्धा वाढलेली आहे. नवीन विचारांवर काम करून आम्ही एकत्र पुढे जाऊ. ती ऊर्जा दिसते आता सगळे कार्यकर्त्यांमध्ये पण, प्रचंड संख्येत कार्यकर्ते पण जमले. आता आगामी निवडणुकीच्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहर 2026च्या अनुषंगाने आता आपले रणनीती काय असेल किंवा लोकांना, नागरिकांना कसं आव्हान कराल? आता आमच्या प्रभागापुरतं बोलायचं झालं तर आमच्या प्रभागात आपल्याला सर्वांना माहितीच आहे, हा प्रभाग आरक्षण कमी आणि रेड झोन आणि प्राधिकरणाने हा समाविष्ट झालेला प्रभाग आहे. इथं फक्त मूलभूत सुविधांचं नागरिकांना काळजी घ्यावी लागते, ती आम्ही वारंवार घेत आहोत. जेव्हा मध्यंतरीच्या काळात 4 वर्ष निवडणुका नाही झाल्या तेव्हा पण आम्ही प्रशासनाच्या मार्फत नागरिकांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे नक्कीच प्रभाग क्रमांक 6 मध्ये पुन्हा भाजपचा झेंडा हलणार आहे. काल पक्ष प्रवेश झाला आणि आज या ठिकाणी आपल्या कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांचा पूर्ण मॉब जमलेला आहे. काय नेमकं आदेश काय दिलाय सर्व कार्यकर्त्यांना, काय सूचना केल्या आज? नाही, सर्व कार्यकर्त्यांना हेच सांगितलं की आपण आपल्या स्वगृही परतलेलो आहोत. त्यामुळे एकजुटीने परत पुन्हा एकदा त्याच जोमाने आपल्याला एकत्रित काम करायचंय. आणि जो पक्षाचा विचार आहे, प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः, याच विचारांवर काम करून आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. एक जनरल प्रश्न, आम्ही रील्स बघतो, व्हॉट्सअप, फेसबुक, असं सोशल मीडिया, तुमची क्रेज दिसताना पाहायला मिळते, स्टेटस तुमचे दिसायला लागले, व्हिडिओ दिसायला, एवढी लोकप्रियता, लोकांचं प्रेम एवढं कसं काय व्हावं तुमच्यावर? काय सांगाल? निस्वार्थ समाजसेवा केल्याचा ते फळ आहे, बाकी काही नाही. राजकारणात आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी नाही आमचं कुटुंब, त्यामुळे ते प्रेम आहे. दादांनी काय आपल्याला सूचना केली का? काय नाही, तेच आमचं सर्व पक्षाचं काल बोलणं झालं की जो काही आपला प्रभाग ठरेल पक्षाचा, त्या सर्व प्रभागाला एकत्रितपणे पुढे नेऊन आम्हाला निवडून आणायचं. गावकी आणि भावकी? हो, गावकी आणि भावकीनी एकत्र करतात. तसं काही नाही, भेटू शकतं. जो पक्ष सांगेल, जो आदेश पक्ष देईल त्याला मी तयार असेल.